नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। बाळाला जन्म देताना आईला खरंच खूप वेदना सहन कराव्या लागतात, पण त्या पिटुकल्या चेहऱ्याकडे, त्या इवल्याशा हातांकडे, त्या तान्ह्या जीवाकडे बघून आई आपल्या सगळ्या वेदना, सगळा त्रास क्षणार्धात विसरून जाते। आज आपण आलो आहोत मुंबईतल्या घोडपदेव परिसरातल्या वाळुंज चाळीत, जिथे आपण पवार कुटुंबात जन्मलेल्या एका तान्ह्या जीवाला भेटणार आहोत। याच्या माऊलीने खऱ्या अर्थानं खूप त्रास सहन केला आणि 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या बाळाला जन्म दिला। भेटूया समर्थ पवार आणि पवार कुटुंबियांना। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। समर्थ, हे बघ काय तुला हवंय? ब्रुम ब्रुम घे त्यात घे घे घे। चला, माझी आणि समर्थची थोडी थोडी गट्टी झाली आहे। आता आपण जाणून घेऊया हे सगळे समर्थचे कोड आहेत। तुमच्यापासून सुरुवात करूया। नमस्कार, मी उज्ज्वला संतोष पवार, मी समर्थची आई। नमस्कार। नमस्कार, मी संतोष पवार, समर्थचे बाबा। नमस्कार। तुमच्यापासून सुरुवात करूया। मी समर्थची बहीण कविता। मी समर्थची काकी वैशाली। मी समर्थची आजी। मी समर्थचा नाना कृष्णकुमार हरभाऊ शेटे। चला, सगळ्यांची ओळख झाली आहे। समर्थच्या आई बाबांची गप्पा मारूया। लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला समर्थचा? 14 वर्षांनी। 14 वर्षांनी। हो। आता समर्थ किती महिन्यांचा आहे? आता तो 16 महिन्यांचा आहे। 16 महिन्यांचा। कसा होता 14 वर्षांचा प्रवास? खडतर एकदम, म्हणजे एकदम जबरदस्त स्ट्रगल होता, भरपूरच। अर्थात म्हणजे पदोपदी संघर्ष होता आम्हाला। आणि जेव्हा ट्रीटमेंट जेव्हा आम्ही चालू करायचं जेव्हा ठरवलं, त्यानंतर एक 2-3 वर्ष भरपूर स्ट्रगल केला मला, जास्त। मग आपल्याला स्टिच करायचं, रोज मी एका आशेने हे करायची की, पण नाही, शेवटी 5व्या महिन्यामध्ये एक दिवस मला रात्री लेबर पेन चालू झाले आणि पोझिशन अशी, म्हणजे आधी मला एकदा मी बेडवरून
वाटलं, म्हणजे आपण जे काय मेहनत घेतली तर काहीतरी म्हणतात ना चीज झालं तो प्रकारचा. पहिलं मला वाटतं बाळाला कवितेनंच घेतलं असं. मी बऱ्याच बाबांना हा प्रश्न विचारते. कसं असतं, आई ह्यातून जात असते, सोसतही असते, बरंच झगडत असते या सगळ्या परिस्थितीशी. बाबा त्याचा तितकाच भाग असतात, पण ते स्वतः सोसत नसतात. बाहेर उभं राहून फक्त बघण्याचं काम करत असतात, पण त्रास तेवढाच होतो. तर तुमच्या मनात काय सुरू होतं हे सगळं होत असताना? तुम्ही कसं काय सांभाळलं स्वतः? तरी भरपूर स्ट्रगल होता, पण तिच्या वेदना होतं ते आम्हाला सगळ्यांना वाईट वाटत होतं, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतं. मी तिला सांगितलं होतं की जर तू आता नाही प्रयत्न केलेस तर उद्या असं नको वाटतं की ठराविक वर्षानंतर की आपण जर अजून थोडे प्रयत्न केले असते तर आपलं अजून चांगलं. म्हणून बोललं की आता तुला त्रास होईल, पण नंतर तू आयुष्यभर तू आनंदी राहशील. ते भरपूर तिने त्रास काढला आहे, आणि तिने पण भरपूर त्रास काढला. म्हणजे कवितेने जे सासू त्यांनी भरपूर डाएट वगैरे. तिच्या सासूबाई आता नाही आले तिथे, त्या जॉबला आहेत, पण तिचे सासूचा मला खूप विशेष आभार मानायचे, कारण की ती माझ्या पुतणीची सासू. तर म्हणजे मी त्यांचे उपकार ना आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही, असं त्यांची माझ्यावरती उपकार खूप. काय बोलावं, अत्यंत विलक्षण असा प्रवास आहे तुमचा आजवरचा, आणि इतक्या वर्षांचं स्ट्रगल आहे, इतक्या वर्षांचा सगळा प्रवास आहे, आणि त्यानंतर तुमचं स्वप्न साकार झालंय, आणि आज त्याचं एक गुटगुटीत फळ आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे ते बघून खूप आनंद होतोय मलाही. काय गमती जमती करतो? गमती म्हणजे त्याचं तर म्हणजे आई म्हणून मला सगळंच छान वाटत असतं, पण त्याला ना गाण्यांचं खूप खूप क्रेज आहे. खूप म्हणजे इतकी तो उठला की गाणी लागतात, आणि सगळ्यांना शाळेत आता माहित झालंय की समर्थ झोपला तेव्हा गाणी बंद, समर्थ उठला की गाणी चालू. ती गाणी लागली की तो डान्स करणार, तो डान्स करणार आणि गाणी बस आहे. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत गाणी चालू खातच नाही तो कसं. खाण्यासाठी गाणी, नाचण्यासाठी गाणी, काही म्हणजे तो खेळण्यांबरोबर फार कमी खेळतो. वा वा वा. आपण आहोत छोटूशा समर्थच्या घरी, आणि त्याच्या आई बाबांची गप्पा मारून झाल्या आहेत. आता आपल्या बरोबर आहे समर्थची बहीण, म्हणजे समर्थच्या आईची पुतणी, जी खरं तर समर्थच्या आईला आपल्या आईसारखीच वाटते, आणि समर्थच्या आईला जे माहेर वाटतं ते ज्यांचं क्लिनिक आहे त्या डॉक्टर वर्षा, त्यांना खूप साथ केली आहे तुम्ही, असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. तुमच्याकडनं त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल आणि त्यांच्या या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी मी कविताला विचारते, काय अनुभव होता तुझा प्रेग्नन्सीतला? कशी स्वीकारलीस ही जबाबदारी? तिने खूप सहन केलंय, पेन, अच्छा, IVF म्हणजे बेसिकली त्याचं लॉंग फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. याचा अर्थ इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर, आणि इन वायव्हो म्हणजे शरीरात. तर ज्या
ज्या स्त्रियांना शरीरामध्ये ज्यांना गर्भनलिकेचा त्रास आहे किंवा गर्भनलिकेत किंवा कुठल्या कारणामुळे, जे कारण आपल्याला सिद्ध करता येत नाही, अशा कारणामुळे गर्भ राहू शकत नाही, अशा स्त्रियांना जनरली आपण IVFची मदत घेऊन गर्भधारणा करू शकतो. तर याच्यामध्ये गर्भ नॅचरली बाहेर बनवला जातो आणि एका ठराविक स्टेज नंतर तो गर्भ गर्भाशयात आपण परत ट्रान्सफर करतो. त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात आणि त्याच्या पुढची वाढ मात्र आपल्या शरीराच्या एक्सेप्टन्सवर आणि न्यूट्रिशन कसं आपण देतोय गर्भाला त्याच्यावर अवलंबून असते. आय थिंक कोणालाही म्हणजे हार मानण्याची अजिबात गरज नाही आहे. देर इज डेफिनेटली काही ना काहीतरी आन्सर नक्की अवेलेबल आहे आता. आणि कविताला मला विचारायचंय की आता समर्थशी काय नातं आहे, किती वेळा भेटतो किंवा तुम्ही एकत्र काय गमती जमती करता? मी जवळच राहते, तरी जवळ राहून पण मला काय नेहमी म्हणजे असं रोज नाही यायला मिळत, पण मी 8-15 दिवसातून येते आणि आठवण तर नेहमीच येते. मी फोन वगैरे करते, पण आल्यावर त्याचं असं की खाली न्यायचं, त्याला खाली जाणं, फिरायला जाणं खूप आवडतं, खाली जायचं आहे वगैरे. आणि माझी मुलगी पण येते, तिला आता इथे येणं खूप आवडतं. पहिल्यांदा ती कधीच जायची नाही, तू एकटी जा मी येते म्हणून असं. आणि म्हणजे तिला आता असं वाटतं की मला जायचंय, मला आवर्जून तू सांगते आपण गेलो नाहीये, आपण संडेला जायचंय. कविता आणि डॉक्टर वर्षा, खूप बरं वाटतं तुमच्या दोघांची ही गप्पा मारून. आणि बऱ्याचदा आई वडिलांचं तर खास नातं असतंच आपल्या बाळाशी, पण ज्यांनी डिलिव्हरी केली त्या डॉक्टर, ज्यांनी हा सगळा प्रवास त्यांच्याबरोबर केला त्या, आणि तुझं तर खूपच खास नातं आहे. अशा सगळ्या लोकांच्या सान्निध्यात तो वाढतोय आणि त्याला खूप प्रेम मिळतं, हे बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय. तर आज आपण आहोत छोटूशा समर्थच्या घरी आणि तो आता खूप खुश आहे, कारण आता आपण समर्थच्या घरातल्या सगळ्यांची गप्पा मारणार आहोत. तुम्ही सगळे सुद्धा अनुभवी आहात. तुम्हाला एखादी गोष्ट त्यांना सुचवावीशी वाटली, एखादी गोष्ट बदलावीशी वाटली, तर आपण सहसा हे बोलून दाखवत नाही, पण ही संधी आहे तुमच्याकडे. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही समर्थच्या आईबाबांना तुमच्या मनातलं जे काही असेल ते बोलून दाखवू शकता. पण समर्थच्या आईबाबांना काही बोलायची परवानगी नाहीये. इथे काही स्माइलीज आहेत तुमच्या समोर. आपण मेसेजेसमध्ये आजकाल सगळ्यांना अशा प्रतिक्रिया पाठवतो, तर तुम्हाला ह्या प्रतिक्रिया सगळ्यांना द्यायच्यात. मी तुम्हाला एक धरून दाखवते. थँक्यू. करेक्ट. सो त्यांची प्रतिक्रिया या स्माइलीजच्या माध्यमातून असणार आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? सुरुवात करूया. कोण सुरू करतंय? नानू बोला. त्याला कोणत्याही जागी घेऊन जाऊ नको, फक्त आपल्या चारीच्या किंवा काप्रेश्वर मंदिराच्या आवारातच त्याला फिरव, जेणेकरून त्याला संध्याकाळची वेळ असते, गाड्या वगैरे विभागात जोरात चालत असतात, आपलं लक्ष असतं नसतं आणि आपला एकतर रस्ता लहान आहे, त्याच्यामुळे शक्य तेवढी काळजी घ्या. बरं, सुरक्षिततेसाठी. हो, सुरक्षितता. ओके. काय प्रतिक्रिया आहे बाबा तुमची? थँक्यू, धन्यवाद. चला, मान्य केलंय दोघांनी. व्हेरी गुड. अजून कोण काय सांगताय? ती ना त्याला भरवायला लागली, म्हणजे भरवताना ना तो नेहमी रडतच खातो. हे आम्ही आतापर्यंत जेवढ्या वेळा बघितलं तो रडतच खातो. तर माझं म्हणणं असं आहे की थोडा वेळ जाऊ दे, त्याला जरा खेळव किंवा म्हणजे काही वेगळ्या प्रकारे तू त्याला भरवायचा प्रयत्न कर, त्याला रडत रडत भरवत नको जाऊ. बरोबर. काय प्रतिक्रिया आहे? मान्य पण आहे आणि नाही पण, कारण की तो त्याने खाल्लं नाही तर मला चैन नाही पडत ना. मग मी रडू दे पण खाऊ दे असं होतं. पण ट्राय म्हणजे मी नक्कीच प्रयत्न करीन तिचा ऐकण्याचा. नखरे करतो का खायला? हो, खूप नखरे करतो. अरे अरे, मग तर अशी गोची होते ना त्यांची. खायचा कार्यक्रम सुरू चाळीच्या डोक्यावर आवाज जातो. माझी सूचना बाबांसाठी आहे. बाबांनी बाळाला वेळ जास्त दिला पाहिजे. दिवसभर उज्ज्वला त्याला सांभाळते, पण ती संध्याकाळपर्यंत ती थकते. तर ऑफिसवरनं आल्यानंतर बाबांनी जास्त वेळ दिला पाहिजे, जेणेकरून तिलाही जरा रिलीफ वाटेल, तिची कामही संध्याकाळची लवकर आवरतील. ओके. काय प्रतिक्रिया बाबा? ओके. आई काय प्रतिक्रिया? म्हणजे माझ्या मैत्रीण आहे तर ती मनातलं ओळखलं ते. सगळ्यांच्या मनातलं आपण ऐकलं आहे. तुमच्याही मनात बऱ्याच गोष्टी असतील, तर या निमित्ताने समर्थच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? हातात हात धरा बघू. सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त वेळ देईन मी, त्याला जास्तीत जास्त सांभाळायचा प्रयत्न करेन. ओके. तुम्ही काय प्रॉमिस कराल? काय नाही, आपण दोघे मिळून त्याला वाढवूया, मोठं करूया, त्याची सगळी स्वप्न पूर्ण करूया, बस. अरे वा, क्या बात.
समर्थच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. खेळ असा आहे की इथे समर्थसारखंच एक छोटंसं बाळ आहे, फक्त हे बाळ खोटं आहे. तुम्ही जसं समर्थला रोज तयार करता तसंच या आमच्या बाळाला तयार करायचं आहे. इथे 1 2 3 4 5 6 7 8 गोष्टी, या काजळासकट 8 गोष्टी आहेत. या 8 पैकी 6 गोष्टी बाळाला व्यवस्थित घालून तयार करायचं आहे 2 मिनिटांच्या आत. असा खेळ आहे. फक्त एकच छोटासा नियम आहे, तो असा की तुमचा एक हात एकमेकांच्या हातात असेल. तुमचा उजवा आणि तुमचा डावा हात मगाशी प्रॉमिस करायला कसा धरला होता तसा धरा पाहू. ग्रेट. आता तुम्हाला ह्या एका हातानेच हे सगळं कोऑर्डिनेट करून मॅनेज करायचं आहे. कळलं सगळ्यांना? छान सोपा गेम आहे ना. 2 मिनिटाच्या आत तुम्ही जर 6 गोष्टी घालून बाळाला तयार केलं तर तुम्हाला मिळणार आहे समर्थसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. उलट केलं बाळाला. तीस सेकंद झाले. हा 1 मिनिट आणि 15 सेकंद झाले आहेत. वा वा, 1.5 मिनिट झालाय. शेवटचे 10 सेकंद राहिले. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. बस बस बस, मला अजून बघवत नाहीये. काजळ लावलाय, पावडर लावली आहे, टोपरं घातलं आहे, झबलं घातलं आहे, डायपर घातला आहे, सॉक्स घातले आहेत. 6 गोष्टी झाल्या. हे मोजायचं का? पायावरून वरही चढलं नाही, त्यामुळे हे काय मी मोजू शकणार नाहीये. पण 6 गोष्टी पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही जिंकला आहे समर्थसाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. एक अत्यंत मोठा आणि खडतर प्रवास पार पाडून समर्थच्या आईबाबांनी त्यांचं हे इवलूचं स्वप्न साकार केलंय. आज त्यांचे विलक्षण अनुभव ऐकताना खरंच या गोष्टीचा आनंद वाटतो की आज एक निरोगी बाळ त्यांच्या बरोबर आहे आणि त्याच्या इतक्या प्रेमाच्या माणसांबरोबर तो मोठा होतोय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हा सगळ्यांतर्फे. अशाच अनेक इटुकले पिटुकल्यांचं पहिलं बालपण आपण साजरं करणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.